हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतलेही तुटेनाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की रोहनचं ॲक्सिडेंटचं कळून मंदाकिनी पळतच येते आणि मंदाकिनी आदिराला बडबड करत असते की तुझ्यामुळे झालंय माझ्या मुलाला. तुम्हाला काही वाटतं का इथे संक्रांत खेळतात आणि माझ्या मुलावर केवढी संक्रांत आली. आदिराला बोलत असते की तू माझ्या परिवाराला, माझ्या मुलाला माझ्यापासून तोडायला निघाली आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की आई काय बोलतेस, प्लीज तू काही काय बोलतेस. तेवढ्यात मंदाकिनी बोलते की अहो मंदाताई अहो शांत बसा. अहो आदिराही रोहनला कधीची भेटली नव्हती आणि रोहनही आदिराला कधीचा भेटला नव्हता म्हणून आदिराला भेटावं असं वाटलं म्हणून तिने बोलवलं आणि ॲक्सिडेंटबद्दल खरंच आम्हाला काहीच माहीत नव्हतं. आणि स्वानंदी तू पण रोहनला कशाला इथे घेऊन आलीस, घेऊन जायचं ना तिथे. परस्पर आम्ही इकडे सांभाळून घेतलं असतं ना. तेव्हा आदिरा बोलते की मॉम तिला काहीच बोलू नको, नंदुताईची यात काहीच चूक नाही. इनफॅक्ट मीच तिच्यासोबत बेट लावली होती की जर रोहन इथे आला नाही तर मी तुझं काहीही ऐकणार नाही. तेव्हा मंदाकिनी लगेच शब्द उचलते आणि बोलते तुम्ही पैसे खेळतायत, माझ्या मुलाला काही झालं असतं तर. स्वानंदी तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. माझ्या मुलाला काय झालं असतं तर काय केलं असतं. माझ्या मुलाच्या जीवाशी खेळतायत तुम्ही. तेव्हा रोहन त्याच्या आईला सांगत असतो की आई हे सगळं मी माझ्या मनाने आलोय, मला कोणी आणलेलं नाही आहे इथे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू शांत बस रोहन, तू काहीच बोलू नको. तेव्हा समरही बोलतो की तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा स्वानंदी मॅडमने हे जे काही केलं आहे ना तर त्यांनी असं नाही आहे की त्याने स्वानंदीला सांगितलं नसेल. स्वानंदी मॅडमने त्यांना सांगितलं नसेल की तू घरी जा म्हणून. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी आपापसात बोलणं झालं असेल, त्यांनी रोहनला ॲश्युअर केलं असेल आणि मगच त्यांनी काही निर्णय घेऊन आले असेल ना. तर स्वानंदी मॅडमच्या ह्याच्यात काही चूकच नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की समर स्वानंदीच्या शब्दावर आम्ही शक घेतच नाही आहे, पण स्वानंदीने इथे सांगितलं असतं की ॲक्सिडेंट झाला आहे, परस्पर घेऊन येण्यापेक्षा तर आपण काय असं म्हटलं असं की नाही ॲक्सिडेंट झाला आहे तरी रोहनला इथे घेऊन ये म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलतच असते आणि मल्लिका आग लावायचं काम करत असते. तेव्हा आजी बोलते की प्लीज शांत व्हा, आता इथे ह्या विषयावर कोणी काही बोलायचं नाही आहे सणाच्या दिवशी. तेव्हा मंदाकिनी आजींजवळ जाते आणि बोलते कसं काही बोलायचं नाही आहे, तुम्ही असं कसं म्हणू शकता, इथे माझ्या मुलाचा प्रश्न आहे. तेव्हा स्वानंदी ओरडते की आई तू आजींची या आवाजात बोलू शकत नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की का बोलू नाही शकत, माझ्या मुलाचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे, इथे माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे, त्यामुळे मला कोणाला काय वाटेल, कोणाशी मी कोणत्या आवाजात बोलायचं मला काहीही घेणं नाही आहे. मी ना रोहन तू या मुलीशी लग्नच करायला नव्हतं पाहिजे. लग्न झाल्यापासून एक ना एक काही ना काहीतरी कटकटी चालूच आहेत. चांगल्या पायगुणाची लक्षणं नाही आहेत हे. तेव्हा स्वानंदी तिच्या आईला बोलते की आई काय चाललंय तुझं, इकडे येते तू जरा. तेव्हा ती स्वानंदीला घेऊन जाते, रोहनही जातो. स्वानंदीच्या खोलीत मंदाकिनीला घेऊन जाते आणि स्वानंदी तिला बोलत असते की आई काय चाललंय तुझं, तू आदिराच्या घराच्या लोकांसमोरच एवढा का बोलतेस आणि त्यांच्याच घरात येऊन त्यांच्याशी असं बोलते. तेव्हा मंदाकिनी बोलते की चूक तुझीच आहे स्वानंदी, जर रोहनचा ॲक्सिडेंट झाला तर तू त्याला आपल्या घरी घेऊन आली असती तर मी कशाला इथे पायपीट करत आली असती. तेव्हा रोहन बोलतो की आई तू ताईला बोलूच नको, तिची काही चूकच नाही आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू शांत बस, तूच डोक्यावर चढवून ठेवलं आहे ना, मग तिला भावाची काळजी नाही आहे का. आणि स्वानंदी माझं काय म्हणणे, त्या दोघांना नाही राहायचं एकत्र, त्या दोघांना नाही संसार करायचे, तू काय गरज आहे तुला त्यांना एकत्र आणायची, तू कशाला नाक खुपसते मध्ये. तेव्हा रोहन बोलतो की आई तू शांत बस, तू काही बोलू नको, तू तमाशा करू नकोस आणि या फॅमिली पुढे तू अजून आम्हाला इम्बॅरेस करू नकोस. जर तुला असंच वागायचं असेल ना तर मी तुझं काही ऐकणार नाही आहे. हां जर तू हे वागणं थांबवलंस तर मी तुझं ऐकेल. तेव्हा मंदाकिनी बोलते काय. तेव्हा रोहन बोलतो की तुला माझी शपथ आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की ठीक आहे, बघ ऐकाच आनंदी. तेव्हा मंदाकिनी बोलते तू ऐकशील माझं. तेव्हा रोहन हो बोलतो. इकडे मल्लिका बोलत असते की काय चाललंय हे आपल्या घरात, मला नाही ऐकवलं जाते हे. समर तुझ्या डॉलला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, तिच्याबद्दल असं बोललं जाते, मला नाही सहन होते. तेव्हा समोर बोलतो की काकू तू जरा शांत बस, आपण या विषयावर नंतर बोलूया. आदिराने रोहनला आणि त्याच्या फॅमिलीला आदिराने चॉईस केलं होतं, त्याच्यामुळे आदिराला त्याची पूर्वकल्पना आहे, त्यामुळे ती बघेल, तू बघू नको. आपण यामध्ये बोलण्यापेक्षा ना हे लग्न कसं पद्धतीने जुळवता येईल हे बघण्याचा प्रयत्न करू. तेव्हा मल्लिकाला थोडा राग पण येतो. तेव्हा समोर सगळ्या बायकांना बोलतो की तुम्ही हात जोडून की तुम्ही गेल्याच तरी चालाल. तेवढ्यात रोहन, स्वानंदी आणि मंदाकिनी येते. तेव्हा तेव्हा स्वानंदी हात जोडून बोलते की सॉरी, माझी आई आत्ता जे काही बोलली त्याबद्दल तिच्या वतीने मी सगळ्यांची माफी मागते. स्वानंदी आदिराकडे जाते आणि आदिराला बोलते की आदिरा हे बघ, तू आमच्या घरासाठी खूप महत्त्वाची, सरपोतदारांची सून आहेस तू आणि आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आई जे काही म्हणाले त्याबद्दल मी तुला सॉरी बोलते. त्यांचं बोलणं होतं तेव्हा रोहन बोलतो निघतो अमिताई. तेव्हा
आदिरा रोहनकडे बघत असते तेव्हा स्वानंदी बोलते, रोहन निघतो काय? अरे पहिली संक्रांत आहे तुमची, तोंड गोड करायचं. तेव्हा मंदाकिनी पुन्हा बोलते की तोंड गोड करून काय उपयोग आहे. मंदाकिनी बोलते, काही माणसांची मनं कडू असतात, ती कडूच राहतात. तेव्हा स्वानंदी ओरडते, आई पुरे. तेव्हा इकडे आदिरा बोलते, सिरियसली इतक्या दिवसांनी मला भेटायला आलास आणि तू असं लगेच जाणार आहेस? तेव्हा रोहन बोलतो, आदिरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, मला आता जाऊ दे. तेव्हा आदिरा रडत असते. तेव्हा मंदाकिनी पुन्हा बोलते, बघा 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 एवढं मोठं रामायण झालं तेव्हा नाही रडू आलं हिला, आत्ता रडू आलं. तेव्हा रोहन चिडतो, बस झालं आहे आता, आपण जाऊया. आणि तो त्याच्या आईला घेऊन चालला जातो. आदिराही रागारागा तिच्या खोलीत चालली जाते. तेव्हा अर्पिता बोलते की मम्मा काय अशक्य माणसे ही. तेव्हा अंशूही बोलतो की बघ ना, बिचाऱ्या आदिराला रडवलं त्यांनी. तेव्हा सगळे चालले जातात, कोणीच तिथे थांबत नसतं. आदिरा आपल्या खोलीत येऊन तिला सारखी मंदाकिनीच्या वाक्य रिकॉल होत असतात. ती रडत असते. तेवढं तिथे मल्लिका येते. आदिरा रडत असते. मल्लिका मुद्दामच नाटक करून तिच्याशी बोलत असते की डॉल नको ना गं रडू, तू रडत असते, तू रडली की मलाही रडायला येतं. तेव्हा मंदाकिनी बोलते की तुझी सासू ना आदिरा, तेव्हा मल्लिका बोलते की तुझी सासू ना आदिरा ती विक्षिप्त बाई आहे, ती कसं ॲडजस्ट केलं तू त्यांच्या घरात आदिरा, आणि कसं ॲडजस्ट करू शकणार आहे? बघ ती बाई काही चेंज होणार नाही आहे, त्या घरातली लोकच सगळी विक्षिप्त आहे. पण रोहन तसा चांगला मुलगा आहे, पण मम्माच बॉय आहे ना, तो नाही राहणार त्याच्या आईपासून कधीच वेगळं, कधीच नाही. तेव्हा आदिरा उठते आणि चिडचिड करत असते की पण मी काय वाईट केलं आहे त्यांचं, का ते माझ्यासोबत सतत माझं इन्सल्ट का करत असतात त्या. मल्लिका आदिराच्या मनात मंदाकिनीबद्दल जे नाही ते भरवतच असते आणि रोहनबद्दलही. आणि तेव्हा आदिरा बोलते की मम्मा प्लीज सो एक्झॉस्टेड, मला आता आपण नंतर बोलूया, मला आता ह्या टॉपिकवर कोणाशीच काहीही बोलायचं नाही आहे. तेव्हा मंदाकिनी पुन्हा जाता ती आदिराला एक डोस देऊनच जाते. डॉल, दगडावर कितीही डोकं आदळलं ना तरी डोकं फुटतं गं, बाकी काही नाही होत. तसं रोहनला कितीही समजवलं ना पण काहीही उपयोग नाही, कारण की तो मम्माच बॉय आहे, तो कधीही त्याच्या आईपासून वेगळा होणार नाही. इकडे समर स्वानंदीला सांगत असतो की काय गरज आहे एवढी बडबड करण्याची, म्हणजे घरातला एकही कार्यक्रम असा कधी होतच नाही की व्यवस्थित पार पाडतोय, काय गरज होती एवढं बोलायची. तेव्हा स्वानंदी बोलते की ते रोहनचा ॲक्सिडेंट झाला होता ना, तर त्याच्यामुळे ती घाबरली होती. तेव्हा समोर बोलतो की अहो काय गरज आहे, मग घाबरली होती तर मग एवढं बोलायचं, त्यात आदिराला दोष द्यायचं काय गरज आहे, त्यात आदिराचा काय संबंध आहे, उगाच कशाला वड्याचं तेल वांग्यावर. आदिराचा आणि रोहनचा संसार व्यवस्थित व्हावा म्हणूनच आपण हा घाट घातला होता ना, आता असं वाटते उगाच केलं हे सर्व. तेव्हा समोर बोलतो, उगाच बोलवलं तुम्ही रोहनला. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो पण मी बोलवलं, मला असं वाटलं त्यांच्यातले भांडणं मिटतील म्हणून मी बोलवलं ना. तेव्हा समोर बोलतो, या जगात तुम्ही एकटंच नाही आहे, या घरात तुम्ही एकटाच नाही आहे की त्यांची काळजी वाटणार आहे, त्यांनी एकत्र यावं हे आम्हालाही वाटतं ना, म्हणूनच मी तुम्हाला या सपोर्ट करायला तयार झालो ना. पण आज जे काही घडलं ते एक्सेप्टेबल आहे. तेव्हा समोर बोलतो, कुठलीही गोष्ट करण्याची ना एक पद्धत असते, असं आपले निर्णय त्यांनी कोणावर लादायचे नसतात. त्यांना काय वाटतं त्यांनी याच्यातून कसा मार्ग काढायचा, त्यांचे काय विचार आहे हा त्यांना ठरू देत. प्रेम आणि जवळीक हे असं दुसऱ्यांना सांगून करता येत नाही, तर त्याला बळजबरीचा रामराम म्हणतात. तेव्हा स्वानंदी बोलते, त्यांच्या बाबतीत हा बळजबरीचा रामराम नाही आहे, कारण त्यांचं खरंच प्रेम आहे ना एकमेकांवर, त्यांची कोंडी फुटतच नाही. म्हणून मला असं वाटलं की समोरासमोर आल्यावर निघेल एखादा मार्ग. त्यांची पहिली संक्रांत आहे म्हणून मला असं वाटलं की आनंदाने एकत्र साजरी करावी, म्हणून मी केलेला हा पहिला प्रयत्न होता. तेव्हा समोर बोलतो, झाली ना, छान झाला सोहळा समारंभ, घरात एखादा समारंभ आणि त्यात गोंधळ हे समीकरण ठरलेलंच आहे. तेव्हा समोर या लग्नानंतर शब्द बोलतो आणि तिथून चालला जातो. ते रोहनचे बाबा खूप चिडतात आणि बोलतात की काय गरज होती अशी त्या घरी जाऊन गोंधळ घालायची सणासुदीच्या दिवशी, अरे व्याही ते आपली मुलगी दिली, कसं कळणार आहे, कधी कळणार आहे या बाईला. तेव्हा मंदाकिनी बोलते की माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता म्हणून मी चिडली होती, फ्रस्ट्रेटेड झाली होती म्हणून मी बोलली, तर काय चुकलं माझं, आणि तुम्ही आपल्या सुनेला डोक्यावर घेऊन नाचतात ना. त्यांना विचारा ना की रोहनचा ॲक्सिडेंट झाल्यावर तिला काय गरज होती स्वानंदीला त्याला सासरी घेऊन जायची. तेव्हा रोहन बोलतो की अगं आई, तुला किती वेळा सांगतोय की मी स्वतः माझ्या मर्जीने गेलो होतो, तू ताईला दोष देऊ नकोस. आणि तू मला सांग, तू माझ्या काळजीपोटी आली होतीस ना तिकडे, मग तिकडे त्या घरात का आरडाओरडा केलास गं? अगं फंक्शन चालू होतं त्या घरात, तिकडे येऊन वाटेल ते बोललीस गं, त्यांच्या घरी पाहुणे आले ते त्यांच्यासमोर तू वाटेल ते बोललीस. तेव्हा मंदाकिनी बोलते, हां मग मला काय करायला पाहिजे होतं रे. तेव्हा मंदाकिनी बोलते की तू मला जाब कसा विचारू शकतोस रे, तुझ्यावर काही जादूटोणा वगैरे तर नाही केला आहे ना. हे बघ रोहन, अजूनही वेळ गेलेली नाही, मी सांगते तुला ती चांगली मुलगी मिळेल, हा देखना दिवा काही कामाचा नाही आहे, सगळं खाली अंधार आहे, माझं बोलणं लक्षात ठेव. आणि असं बोलून मंदाकिनी निघून जाते. इकडे समर दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायची तयारी करत असतो. तो कोट काढत असतो तेव्हा त्याला त्याच्या कपाटामध्ये काही पॅम्पलेट्स दिसतात. तेव्हा स्वानंदी येते.
तेव्हा स्वानंदीला समर विचारतो हे काय सगळं. तेव्हा स्वानंदी बोलते की हे माझ्या कंपनीची पॅम्पलेट्स आहेत. तेव्हा समर बोलतो की ही इथे ठेवायची जागा आहे. तेव्हा स्वानंदीकडे तो देतो. तेव्हा स्वानंदी ते घेते आणि बोलते की नाही, याची ठेवायची जागा कुठे मला माहीत नाही, माझं वॉर्डरोब पूर्ण पॅक आहे, तुमच्या तिथे जागा दिसली म्हणून मी ठेवलं. तेव्हा समर बोलतो की माझ्या स्पेसमध्ये माझ्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली मला चालत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की दिलं ते आता माझ्या हातात, आता एवढं चिडण्यासारखं काय आहे. तेव्हा समर बोलतो की चिडण्यासारखं प्रश्न नाही आहे, तुम्ही जे सगळ्यांच्या आयुष्यात जी ढवळाढवळ करून महान बनायला जातात ना, त्याच्यामुळे नंतर मनस्ताप सगळ्यांना होतो. तेव्हा समर बोलतो आधी अंशुमन झाला, आता आदिरा. तेव्हा स्वानंदी बोलते एक मिनिट मी कधीच मोठेपणा मिरवण्यासाठी कुठल्याच गोष्टी करत नाही आणि अंशुमनच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, कारण की तुम्हाला काहीही सांगितलं तरी तुम्हाला ते पटणार नाही आहे. माझी मतं ठरली आहेत त्याच्याबद्दल, पण रोहन आणि आदिराच्या बाबतीत मी जे काही बोलले ते त्यांचा विचार करूनच बोलले, माझा हेतू चांगलाच होता. तेव्हा समर बोलतो दरवेळेस हेतू बघायचा नसतो, त्याचा परिणाम काय होतात ते पण बघत जा ना. आता चोर त्याची गरज असते म्हणून चोरी करतो, मग आता त्याचा हेतू बघायचा की परिणाम काय असतात ते बघायचे. सतत आपल्या चांगुलपणाचा आवून काहीतरी वागत राहायचं. संक्रांतीच्या कार्यक्रमात तुमच्या आईने येऊन पार त्या कार्यक्रमाचा विचका केला. तुम्ही तुमच्या भावाला इथे घेऊन आलात, मग तो इथे का आला म्हणून तुमची आई आली, झाला सगळा आरडाओरडा लोकांसमोर तमाशा. आजीच्या वाढदिवशी दिवशी काय झालं, श्वेताला घेऊन आला, तिथेही सगळं असं. म्हणजे ह्या घरात चांगला काही चालू असताना, चांगलं चालू असेल तुम्हाला बघवत नाही का, म्हणजे ह्या घरात काही चांगलं चालू असताना तुमच्या घरच्यांनी इकडे यायचं आणि असं उद्ध्वस्त लावायचं. आम्ही जाऊ दे म्हणून सोडून द्यायचं की काही सवय लावून घ्यायची. तुम्ही तुमचा पॅटर्न सांगा ना. तेव्हा समोर बोलतो जाऊ दे, मी इतकं बोलण्यात काय एनर्जी वाया घालवतोय ते मलाच कळत नाही. तो तिथून चालला जातो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.